नमस्कार मंडळी. आपण अनेकदा म्हणतो की मला खूप टेन्शन आहे, मी दुःखी आहे. पण या दुःखाचं मूळ कारण काय? आज 29 डिसेंबर. आजच्या प्रवचनाचा मुख्य विषय आहे मीपणाचे विसर्जन. आपण स्वतःला विनाकारण कर्ता मानतो आणि म्हणूनच सुखदुःखाच्या चक्रात अडकतो. आज आपण जाणून घेऊयात ह्या मीला कसं बाजूला ठेवायचं आणि खरं सुख कसं मिळवायचं. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन. 29 डिसेंबर. मीपणाचे विसर्जन करून सुखदुःखातीत राहावे. आपण देवाची प्रार्थना करतो, पण ती कशासाठी? जर आपण वस्तू, पैसा, यश प्राप्तीसाठी प्रार्थना करत असू तर ती देवाची भक्ती नसून त्या विषयांची भक्ती आहे. साधू संत सांगतात, आपण कितीही सेवा केली तरीही त्यात जर मीपणा असेल तर ती सेवा अपूर्ण आहे. अगदी मठ बांधला किंवा दागिने घातले तरीही त्यात मी केलं हा अहंकार नसावा. प्रवचनात एक खूप सुंदर प्रश्न विचारला आहे. आपण स्वतःला कर्ता म्हणतो, पण आपल्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडतात का? नाही. मग जे आपल्या हातात नाही त्याचं श्रेय किंवा ओझं आपण का घेतो? मी कर्ता नसून परमेश्वर कर्ता आहे, ही भावना वाढवणं हीच खरी उपासना आहे. आपण एका बाहुलीसारखे आहोत आणि त्या भगवंताच्या सूत्राने चालत आहोत. हे मान्य केलं की मनावरचं ओझं उतरतं. पण हा मीपणा सोडणं इतकं सोपं आहे का? ह्यासाठी उपाय आहे सत्संगती. उदाहरणार्थ, जर हातात काठी घेतली तर कोणाला तरी मारावंसं वाटतं, पण हातात माळ घेतली तर जप करावासा वाटतो. ही आहे संगतीची ताकद. जसा पेशंट डॉक्टरांकडे गेल्यावर स्वतःला त्यांच्या स्वाधीन करतो, तसंच संतांच्या संगतीत गेल्यावर आपलं कर्तृत्व त्यांच्या चरणी अर्पण करावं. संत आपल्याला नामाची गोडी लावतात आणि जिथे नाम आहे तिथे भगवंत येतो. तर मंडळी, आजच्या प्रवचनाचे सार हेच आहे की सर्व काही रामाचे आहे असं समजणं म्हणजेच सर्वस्व रामास अर्पण करणे होय. जर आपण मीपणा सोडला तर सुख आणि दुःख दोन्हीही आपल्यावर परिणाम करू शकणार नाहीत. आजपासून आपण प्रयत्न करूया की प्रत्येक कामाचे श्रेय भगवंताला देऊया. तुम्हाला हा विचार कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड रुधो व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्री राम जय राम जय जय